MSc Part 2 Paper 2 Synthetic Organic Chemistry 1 Unit 1 Name reaction with mechanism and application. The next reaction is Biginelli synthesis. The name of this reaction is the Biginelli synthesis. These are also multi-component reaction. Then what is the Biginelli synthesis? The multi-component pyrimidine synthesis from a urea, aldehyde and a beta ketoester. मल्टी-कंपोनंट रिॲक्शन आहे. सिंथेसिस काय होतो? पिरिमिडीन सिंथेसिस होतो फ्रॉम युरिया, अल्डिहाइड अँड बीटा कीटोएस्टर. 3 कंपोनंट इथे यूज केले आहेत ॲज अ रिॲक्टंट इज युरिया, अल्डिहाइड अँड बीटा कीटोएस्टर. म्हणून त्याला काय म्हणतात? देअरफॉर इज कॉल्ड ॲज मल्टी कंपोनंट रिॲक्शन या सिंथेसिस. The Biginelli reaction is a multiple component chemical reaction that create 3,4-dihydropyrimidine 2,1-H-ON from ethyl acetoacetate and aryl aldehyde and urea. Biginelli रिॲक्शन ही मल्टी कंपोनंट रिॲक्शन आहे. का मल्टी कंपोनंट आहे? कारण की त्याच्यात बरेच कंपोनंट एका स्पॉटमध्ये यूज केलेले आहेत. युरिया, अल्डिहाइड अँड बीटा कीटोएस्टर ही 3 कंपोनंट एका स्पॉटमध्ये यूज केल्यामुळे ह्याला मल्टी कंपोनंट रिॲक्शन म्हटलं जातं. ओके, ही केमिकल रिॲक्शन आहे दॅट क्रिएट काय फॉर्मेशन होतं यामध्ये? तर 3,4-dihydropyrimidine 2,1-H-ON फॉर्मेशन होतं. म्हणजे ॲज अ प्रोडक्ट मिळतो आपल्याला फ्रॉम कशापासून? इथाइल ॲसिटोॲसिटेट मीन्स ऑल्सो कॉल्ड ॲज बीटा कीटोएस्टर अँड अरिल अल्डिहाइड ऑर युरिया. हे 3 कंपोनंट यूज करून आपल्याला प्रोडक्ट काय मिळतो? तर 3,4-dihydropyrimidine 2,1-H-1. The reaction can be catalyzed by Bronsted acid and or by the Lewis acid such as copper 2 trifluoroacetate hydrate and borotrifluoride. ही रिॲक्शन कॅटलाइज सुद्धा आहे ब्रॉन्स्टेड ॲसिड किंवा लेविस ॲसिड यूज करून. कोणते कोणते? तर कॉपर 2 ट्रायफ्लोरोॲसिटेट हायड्रेट हे एक यूज केलं जातं किंवा बोरोट्रायफ्लोराइड हे एक ॲसिड लेविस ॲसिड यूज केलं जातं. Dihydropyrimidones, that product of the Biginelli reaction, are widely used in the pharmaceutical industry as a calcium channel blockers. Dihydropyrimidones हा जो प्रोडक्ट आहे Biginelli रिॲक्शनचा हा वाईडली कुठे यूज केला जातो? तर फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे त्यामध्ये यूज केला जातो ॲज अ कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स म्हणून. The next, the reaction mechanism of the Biginelli reaction is a series of a bimolecular reaction leading to the desired dihydropyrimidone. बायमॉलिक्युलर रिॲक्शन सिरीज आहे अँड प्रोडक्ट आपल्याला काय मिळणार? डिझायर्ड dihydropyrimidone. The aldol condensation of ethyl acetoacetate and the aryl aldehyde is a rate limiting step leading to the carbonium ion. याच्यामध्ये aldol condensation रिॲक्शन कशाची होते? तर इथाइल ॲसिटोॲसिटेट अँड अरिल अल्डिहाइडमध्ये aldol condensation टाइप रिॲक्शनचं. The nucleophilic addition of the urea gives the intermediate which is quickly dehydrated to give the desired product. then nucleophilic addition कसली होते? तर युरियाची होते. gives the intermediate मध्ये एक इंटरमिडिएट मिळतो आपल्याला आणि which is quickly dehydrate होतो आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो. प्रोडक्ट कुठला? डायहायड्रोपिरिमिडीन नोन. ओके, म्हणजे 3,4-dihydropyrimidine 2,1-H-ON. The next is the reaction. Firstly, बीटा कीटोएस्टर 3 कंपोनंट आहेत त्यामध्ये. फर्स्ट आहे बीटा कीटोएस्टर, सेकंड आहे युरिया आणि थर्ड इज अ aldehyde group. is a 3 component use, so it called as a multi component reaction. And the formation of the product 3,4-dihydropyrimidine 2,1-H-ON. H प्लस कंडिशन आहे ॲरोवर म्हणजे ॲसिड कॅटलाइज्ड रिॲक्शन आहे ॲज अ लेविस ॲसिड और ब्रॉन्स्टेड ॲसिड. ओके,
Then what is the mechanism of this reaction? Firstly, urea is attacked to the carbonyl group, means aldehyde group. Firstly काय होणार, ॲडिशन होणार युरियाची. युरिया म्हणजे त्याच्यातला जो नायट्रोजन आहे त्याची लोन पेअर अल्डिहाइडवर अटॅक करणार. देन फॉर्मेशन, देन नेक्स्ट स्टेप इज द कंडेन्सेशन स्टेप. याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल लीव होतो. कंडेन्सेशन स्टेपमध्ये HCl H2O जर लीव होत असेल त्याला कंडेन्सेशन स्टेप म्हटली जाते. तर याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल लीव होतो म्हणून ती कंडेन्सेशन स्टेप आहे, कंडेन्सेशन स्टेप. अँड द फॉर्मेशन ऑफ अ इमाइन. ओके, डबल बॉन्डेड इमाइन फॉर्मेशन झाला आहे. देन इन द नेक्स्ट स्टेप द बीटा कीटो ईस्टर इज इन इनोलेट फॉर्म अँड फॉर्मेशन अँड द अटॅक टू द इमाइन. इमाइनवर अटॅक करतो बीटा कीटो ईस्टर. ही झाली आपली थर्ड स्टेप. देन इन द नेक्स्ट स्टेप द अमाइन इज अटॅक टू द कार्बोनिल ग्रुप. जो कीटोन ग्रुप आहे त्यावर तो अमाइन जो आहे, अमाइनचा नायट्रोजन जो आहे तो कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करतो. अँड द रिंग क्लोजर रिॲक्शन फॉर्मिंग अ रिंग. 6 मेंबर्ड एक रिंग फॉर्मेशन होतं मध्येच इंटरमिडिएट रिंग क्लोजर रिॲक्शन. अँड अगेन द कंडेन्सेशन रिॲक्शन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल अँड द फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट इज अ डायहायड्रोपिरिमिडोन. इज ऑल्सो कॉल्ड 3,4 डायहायड्रोपिरिमिडीन 2,1H ओन. ओके, सिंपल मेकॅनिझम आहे. 3 कंपोनंट याच्यामध्ये यूज केले आहेत, युरिया, अल्डिहाइड अँड बीटा कीटो ईस्टर. ओके, फर्स्ट स्टेप इज अ नायट्रोजनचा अटॅक अल्डिहाइडवर. देन कंडेन्सेशन स्टेप इज रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. देन अगेन इमाइन formation. Then the beta कीटो ईस्टर is in the elonate form and the attack to the imine, the formation of the intermediate. Then again the nitrogen is the attack, म्हणजे amine is the attack to the carbonyl is a ketone group and the 6 member ring is formed and the formation of the product, the dihydropyrimidine is a simple reaction. Okay, the next is the application. In their 5 application, the first is the same mechanism. जसं मेकॅनिझम पाठी दाखवलं तसं सेम मेकॅनिझम होणार आहे, काही हे होणार नाही. फक्त युरिया इथे आहे तिथे फर्स्ट रिॲक्शनमध्ये थायो युरिया घेतला आहे. का थायो युरिया का म्हटलं जातं, कारण की तिथे सल्फर यूज केला आहे म्हणून सल्फरला थायो ॲज अ सफिक्स वापरलं जातं. सो थायो युरिया. The first is बीटा कीटो ईस्टर. देन अल्डिहाइड, अरिल अल्डिहाइड घेतला आहे. बेंझिन रिंग जे दाखवले म्हणजे अरिल अल्डिहाइड अँड थायो युरिया. मेकॅनिझम सेम तेच होणार आहे. फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट द डायहायड्रोपिरिमिडोन्स तेच प्रोडक्ट आहे, मेकॅनिझमसुद्धा तेच जाणार. इन द सेकंड एक्झाम्पल इज अ बीटा कीटो ईस्टर, देन अल्डिहाइड अँड इथे युरिया यूज केला आहे कारण की ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन असल्यावर युरिया, सल्फर असेल तर ऑक्सिजनच्या जागी सल्फर असेल तर थायो युरिया. एवढंच. बाकी प्रोडक्टसुद्धा तोच आहे, मेकॅनिझमसुद्धा तेच जाणार आहे, काही चेंज नाही आहे. मेकॅनिझम ट्राय करा, सिंपल मेकॅनिझम आहे. देन इन 3rd, 4th, 5 आर द सेम mechanism in this reaction, in this example. बीटा कीटो ईस्टर, अल्डिहाइड, युरिया. फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट इन 3rd. 4th मध्ये थायो युरिया, 5 मध्ये थायो युरिया. थायो युरिया असेल किंवा युरिया असेल, अटॅक हा नायट्रोजनच मारणार आहे, त्यामुळे तिथे काही फरक पडत नाही. तिथे थायो युरिया आहे किंवा युरिया सांगितलं आणि थायो युरिया घेतलं, काही नाही. अटॅक तर नायट्रोजन थ्रूच होणार आहे. ओके, 3rd and 5 अल्डिहाइडच आहे आणि बीटा कीटो ईस्टरच आहे. फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट इज अ डायहायड्रोपिरिमिडोन्स. यू कॅन ट्राय दिस मेकॅनिझम, देन यू विल अंडरस्टँड. ट्राय करा, मग कळेल तुम्हाला मेकॅनिझम कसं जातं, काय होतं. सोपं मेकॅनिझम आहे, इझी आहे मेकॅनिझम. ओके, थँक यू.